इता 8वी स्कॉलरशिप या क्लासमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कवडे क्लासेस अकॅडमी मार्फत आपल्याला दररोज एक पेपर ऑनलाईन दिला जातो आणि या पेपरचं सोल्युशन संध्याकाळी 8 ते 9:30 या वेळामध्ये घेतलं जातं. या मालिकेमध्ये आज पेपर नंबर आहे, पेपर क्रमांक 98. यामध्ये आपण सेंचुरीच्या जवळ पोहोचलेलो आहोत. दररोज एक पेपर या पद्धतीनं आज 98व्या पेपरचं सोल्युशन आपण करत आहोत. प्रत्येक प्रश्न या ठिकाणी व्यवस्थित समजून दिला जातो. याला बंधन आहे 1.5 तासात पूर्ण झालं पाहिजे. अगदी गणिताचा पेपर आहे, 2-2 तास पेपरचं सोल्युशनला वेळ जातो. पण प्रत्येक प्रश्न मुलांना व्यवस्थित तो समजून द्यायचा आहे. आपण पेपरला जशा पद्धतीने कच्चं काम करतो तसं नाही, अगदी प्रत्येक प्रश्न व्यवस्थित समजून दिला जातो आणि या पद्धतीने आपण प्रत्येक पेपरचं सोल्युशन घेत आहोत. हा पेपर नंबर 98 इंग्रजी बुद्धिमत्ता. चला पेपर चालू करूया. Read the following passage and answer the following question. 1. नीट लाईन बस रे. जरा आणि जरा गाडी किती बसला. एक पुढे मागे जरा तो मागे जरा तर मागा. 1. When the world was young and the caribou and beasts in great had quarreled, they spoke many angry words to each other. Their quarrel was not settled. At last, caribou said, "Let us settle our difference through a contest. Let us go down to the river and drink its water, each as much as he can. The winner will make the other his same." भांडणं झाली आणि ती भांडणं कशाने तर नदीतलं पाणी कोण जास्त पित आहे. तर क्वारल वॉज बिटवीन कोणाकोणामध्ये क्वारल झालं. Caribou and Tigris. पर्याय क्रमांक 1. What did they say to each other? Angry. इथं दिलेलं आहे स्पष्ट, म्हणजे वाचलं तर काही अडचण नाहीये. अरे हलवू नको. Spoke angry words. आपण शिव्या देतो ना, शिव्याची लाखोली त्या कुठल्या शाळेत शिकवल्या जात नाही. तसं आपल्या शाळेत शिकवले. चला मॅडम आईवर शिव्या, चला बहिणीवर शिव्या. कोणी कुठल्या शाळेत शिकवत पण असे वाकबगार शिव्या द्यायला ना. हाऊ डीड कार्यावर डिसाइडेड टू सेटल द डिस्प्यूट. कसं सेटल करायचा. थ्रू द कॉन्टेस्ट. त्याच्यामध्ये कॉन्टेस्ट लावून त्यामध्ये सेटल. व्हॉट विल द विनर डू. विनर काय करणार आहे. विल मेक द अदर हर सेम. गिव्ह द अपोजिट ऑफ विनर. विनरच्या विरुद्ध अपोजिट लूजर. लूजर क्रमांक 4. फाइंड द ऑड मॅन आउट. रेड कलर येलो ब्ल्यू कलर. हे कलरचे नेम आहेत आणि हे सगळ्या कलरला rearrange the letter, make a meaningful word. त्याच्याबद्दल
अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे. स्वेटर वापरतोय आपण आता घालतोय. Which letter will you put before the word healthy to get its opposite? Opposite healthy चं बनवायचंय. कोणतं त्याला unhealthy. Suffix. Select the word with suffix. कोणतं suffix जोडलेलं इथं वर्ड आहे? हेरी. आणि हे काय म्हणतात सगळं सिलेक्ट द वर्ड विथ सफिक्स. काय कोणतं सफिक्स आहे का? एरी आहे हेरी नाही तसंच आहे. तो प्रश्न कसा आहे? प्रत्येकाला धरतीच्या विरुद्ध क्लीन होतं, हॅपीच्या विरुद्ध अनहॅपी होतं, धरतीच्या विरुद्ध filling the blank with correct homophone. He could not beer चं स्पेलिंग कोणतं? पर्याय क्रमांक 2. Choose the correct phrase. He went to see a movie. His father warning. फादरची वॉर्निंग होती तरी पण तो गेलेला आहे. Overthrew. He went to see a movie. Overthrew his father warning. फादरची वॉर्निंग असताना देखील तो गेलेला आहे. घरी गेल्यानंतर कळलं फादरला की मग काय होतं माहिती आहे तुम्हाला? A plant whose part are used to medicine or cooking is called. काय वापरतो आपण कुकिंग साठी आणि मेडिसिन साठी? आता न्यूज असतात पण ते कुकिंग साठी वापरतो का? नाही. ग्रास वापरतो का? हात म्हणजे आयुर्वेद झालं ते. इथं रूट. सो मेनी मिनिंगफुल वर्ड कॅन यू फाइंड इन द पझल. त्यामध्ये किती मिनिंगफुल वर्ड आहेत? कोणते आहेत? 4 असेल. गेम गेम किती झाले? 2च शब्द. कुठला एरिया कुठे आहे? AREA पाहिजे. ARCA AREA. तिसरा झाला. 3च आहे. 3च आहे. 3 दिलं. पहिला पर्याय दिलेला आहे. चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी कोणती आहे? अरे कोण आहे? काय चाललाय? कुठला प्रश्न? फायनली गुड ग्रेट इनफ क्वाइटली. गुड वेल हे चुकीचं येणार आहे. फाईनली इनफली क्वाइटली काय नाही. ऍडवर्ब म्हणजे विशेषण आहे. क्रियाविशेषण. Choose the correct alternative. Explanatory sentence are used to. तो कधी एक्सप्लेनेटरी सेंटेन्स यूज केला जातं? एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग. स्ट्रॉंगचा खाऊ टाकला इथे. स्ट्रॉंग झाले. एक्सप्रेस स्ट्रॉंग फिलिंग किंवा स्ट्रॉंग फिलिंग तर आपण एक्सक्लेमेशन मार्क वापरतो. Filling the blank with appropriate compression. Coconut tree is ... taller than. कोणती डिग्री आहे? कंपॅरेटिव्ह. कंपॅरिझनला कोणतं वापरतात असं त्यांनी म्हणलेलं की कंपॅरेटिव्ह.
One who eats only vegetable food is a vegetarian. Vegetarian पर्याय क्रमांक 2. आणि जे व्हेजिटेरियन पेक्षा बाकीचे खातात नॉन व्हेजिटेरियन. व्हेज नॉन व्हेज असं. Select the word money. The king of forest. Lion. Forest चा king कोण आहे? Lion. Choose the correct comparative degree. Most healthy, more faithful, most short, most hot. More faithful. बाकी सगळी most काय म्हटल्यानंतर superlative comparative. Which of the following is not an adverb? Adverb कोणतं नाही? Nicely, lovable, carefully, slowly. Lovable हे adverb नाही, बाकीचे adverb आहेत. क्रियाविशेषण आहे. Choose the correct introduction to complete the sentence. What a miserable day. Miserable day झाली म्हणजे तिथं म्हणा ग्रेट वाव नाही ना. डेथ झाली म्हटल्यानंतर तिथं अलास. हे काय कुठे वापरत आहे? भाऊ. हा. What is the tense of the following sentence? He ran fast to catch the train. Simple past tense. Choose the correct alternative for given sentence. Jivaka inspected every plant. Every plant was inspected by Jivaka. तो याचं indirect speech करायचं आहे. Indirect speech करायचं. Every plant was inspected by Jivaka. पुढे the word immobile stand for not able to move. Filling the blank using suitable conjunction. He ran fast but he could not catch the train in time. खूप पळाला पण but could not catch. चला पुढे त्याच्यातले प्रश्न पहा. कोणते प्रश्न आपल्याला स्क्रीनला घेता येतील, कोणते फळ्यावरती घेता येतील. चला सगळे आपल्याला फळ्यावरती घ्यावे लागतील. तिथला आपल्याला घेता येईल. चला 26वा प्रश्न. 26, 27 दोन्ही प्रश्न विचारायचे आहेत. अ पेक्षा क 2 वर्षांनी लहान, ब पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. ड हा ब पेक्षा 8 वर्षांनी लहान, ब पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. आता इथं कोणाचं तर वय मानावं लागेल, रचना करावी. असे मानताना की जिथं 8 वर्षाचा 2 वर्षाचा असं बसेल असं केलं, कुठलंही घेतलं तर चालणार. अ पेक्षा क 2 वर्षांनी लहान, 10 वर्षाचा. अ पेक्षा क 2 वर्षांनी लहान वय किती? तिथं मानाचं मानायचं आपल्याला, दिलेलं नाही. अ पेक्षा क 2 वर्षांनी लहान, पण ब पेक्षा 2 वर्षांनी मोठा. काय म्हणजे अ पेक्षा क 2 वर्षांनी लहान, पण ब पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. क ब पेक्षा 2 वर्षांनी मोठा. ड हा ब पेक्षा 8 वर्षांनी लहान. ड हा ब पेक्षा 8 वर्षांनी लहान. यातनं 8 वजा केले तर वजा 2 मध्ये त्यातलं सगळं वाढवायला आपल्याला अंतर करायचं. ड
ड हा ब पेक्षा 8 वर्षांनी लहान, पण ई पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे. हा ड ई पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे याचं वाढत असेल तर सर्वाधिक वय कोणाचे? सर्वात जास्त वय कोणाचे? इथे 10 च्या ऐवजी 20 घेतला असतं म्हणजे मी तुम्हाला कधीच केलं असतं. तो 20 वर्षाचा आहे, तो पेक्षा तो 2 वर्षांनी लहान, 10 वर्षाचा आहे, पण 2 पेक्षा 2 वर्षांनी मोठा म्हणजे 16 वर्षाचा आहे. ड हा ब पेक्षा 8 वर्षांनी लहान, ड हा ब पेक्षा 8 वर्षांनी लहान, 16 मागे 8 वर्ष, ई पेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे, 8 2 वर्षांनी मोठा म्हणजे ई चे 6 वर्ष, सगळी प्लस मध्ये आली. आता सर्वाधिक वय कोणाचे? कोणाचे सर्वाधिक वय? वयाचा चढता दोन लावला तर चौथ्या क्रमांकावर कोण? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा वयीनच येतो, चौथ्या क्रमांकावर येणार आहे. 28वा प्रश्न, सा य र ना म कोणता करून इथे रसाळ माध्यम हा शब्द बनेल आणि यातला कोणत्या अक्षरावरून साध्य हा शब्द बनेल? कोणता? 2 नंबर आणि 3, 4, 5 2 आणि 5 पर्याय क्रमांक 3. वरील अक्षर मानले जी आणि डब्ल्यू याच्यापासून समान अंतरावर अक्षर कोणते? मग एबीसीडी दिलेली आहे, पर्याय कल्पना जी पासून आणि डब्ल्यू पासून समान अंतरावर. पहिला पर्याय दिला एन 29वा, दुसरा पर्याय दिलेला आहे पी, दुसरा ओ आणि चौथा निश्चित नाही. निश्चित असं नाही, असं कुठलं येणार नाही पर्याय. हा पर्याय एन ओ पासून जी पासून आणि डब्ल्यू पासून सारख्या अंतरावर आहे का? जी पासून ओ किती आहे? 3 4 7 आणि 8वा, डब्ल्यू पासून 8वा आहे का? ओ 2 5 7 आणि 8वा. तो पहिला पर्याय येतो तिथं. पी पासून पाहिलं तर पी, जी पासून पी 3 7 8 9 आहे, डब्ल्यू पासून पी 9 आहे तो नाही. ओ पाहिला तर जी पासून 3 4 7 आणि 8वा, डब्ल्यू पासून 8वा येतो का? 2 5 7 आणि 8वा. एन पण येतो, नो पण येतोय. एन जी पासून मी काय बघता पाहिजे? जी पासून एन बघितलं तर 3 6 7वा येतोय, डब्ल्यू पासून तर 5 7 8 9वा येतो. ओ उत्तर येतात या ठिकाणी. तर पर्याय काय नाही. ए पासून संयुक्त संख्याचे क्रमांक प्रत्येक अक्षराला दिले तर एम हे अक्षर कोणती संख्या दर्शवते? ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम संयुक्त क्रमांक कोणता द्या? पहिल्यांदा 4 6 8 9 10 12 14 15 16 18 20 21 22 यांचा नंबर किती येणार आहे? 22. संयुक्त संख्या पाहिजे आपल्याला, नैसर्गिक आपल्याला मूळ संख्या काढून टाकायची, एक पण काढायचा. एक हा संयुक्तही नाहीये, मूळही नाहीये, नैसर्गिक आहे. पुढे एक संयुक्त आपल्याला म्हणलं, संयुक्त आहे का? एक नाही. मूळ आहे का? एक नाही ना. मूळ फक्त मूळ काय बघतात? मूळच फक्त काढतात. पुन्हा चुकलं नाही, काय अडचण नाहीये, फक्त आपलं बोल. तर 31 32 31 32 आरशाची प्रतिमा. आरशाबद्दल पाहिजे आपल्याला. आता या ठिकाणी पर्याय पद्धत वापरायची. या ठिकाणी आरसा आहे असं आरसा उजवीकडे डावीकडे असतो.
इथं दिलेला नाही तेव्हा तो डायरेक्ट काय करेल त्याला हा गोल या पद्धतीने येणार गोलावर कोणता पर्याय करतो का नाही त्याला आतमध्ये गोल आहे इथे आतमध्ये गोल दिलेला आहे कुठं तो मुंडक्यापाशी मुंडक्याला चिरकुल इथं पाहिजे आहे का इथं आहे इथे आहे इथे नाही इथे नाही आणि तिसरा चौथा पर्याय करतो राहिला पहिला दुसरा फरक काय आहे पहिल्या दुसऱ्यामध्ये फरक शोधा आपल्याला काय थोडं चुकलेलं काय उत्तरी पर्याय क्रमांक 1 तिथं 25 आरशामध्ये हा 5 आहे डावीकडे जाणार तो उजवीकडे जाणार 5 या पद्धतीचा 5 आरशाच्या जवळील 5 पाहिजे पहिला पर्याय करतोय तिसरा करतोय चौथा करतोय उत्तर येणारे केवळ 5 पर्यंत पर्याय क्रमांक 2 मांडणी पहा 33 ते 35 पेन आणलाय का हा कोण करणार आहे इथं पेन घेतलाय का कुठे पेन कुठे ठेवलाय खाली कुठं पहा आर एक्स ला बी एच आर एक्स कुठं आहे तिथे आर एक्स ला बी एच आर एक्स ला असं केलं बी एच ला कसं वाय एस खालून वर गेलं इथे खालून वर गेले पाहिजे खालून काही जी ए वाय एस खालून वर गेलं बरोबर इथे डावीकडून उजवीकडे गेलो होतो इथे डावीकडून उजवी दिशा आहे तशाच आहे चला पुढे सी टी ला बी यू पण कुठे गेला सी टी ला बी यू सी बी सी 2 नंबर आहे इकडून 2 नंबर आहे इकडून 2 नंबर जो शेवटून 2 नंबर आहे सुरुवातीला 2 नंबर बरं असं करू काय केलं डब्ल्यू एफ डब्ल्यू एफ सी टी ला व्ही यू अरे सी टी ला व्ही यू कसं तो ठरेल की सी टी व्ही यू कसं करून लावता येईल आपल्याला नंबर करून लावलं थोडंसं वेगळं पडतं 3 नंबर आहे 2 नंबर आहे 2 नंबर आहे 3 नंबर बघू आपण डब्ल्यू एफ डब्ल्यू 3 नंबर आहे इथं 2 नंबर आहे इथं डी इथं पुढे आपण गेलो होतो ना अजून पुढे गेलो डब्ल्यू एफ ला डी ई डी पर्याय क्रमांक 3 असा क्रम इथे पाहता असा तर इथे असा इथे तो पुढे गाड्याच्या दिशेने पुढे गेलो डब्ल्यू एफ इथं डी ई पर्याय क्रमांक 3 सी एन जी ला डब्ल्यू एन एस सी एन जी सी एन जी सी एन जी काय बनवलं आहे डब्ल्यू एन एस डब्ल्यू एन एस या ठिकाणी याचं या पद्धतीला पाणी आरशात होऊ शकतं जी सी एन जी ला खालून आपण वर आलो जसे वरून खाली आले तसे खालून वर जर डी के एच खाली तसं इकडे वरती इथे याच्यामध्ये येतात विरुद्ध याच्यामध्ये
इकडे काय 2 नंबर VOR पर्याय क्रमांक 1. चला त्रेपन्न प्रश्न 53 मुलांचा प्रश्न आहे. प्रश्न पहा. 53 मुलांच्या रांगेत 53 मुले आहेत. या रांगेमध्ये वसंत मध्यभागी आहे, तर त्याच्यापासून समान गुणोत्तरावर असलेल्या मुलांचे प्रमाण कोणते असते? आता 53 म्हणजे 26 गुणे 52. इकडे 26 मुले आहेत, इकडे 26 मुले आहेत, पण हा वसंत आहे. आता डावी काही त्याच्यापासून समान असणार. 22 32 पहिला पर्याय आहे. 22 32 याचा 27वा नंबर आहे. इकडे वजा 5 केले 22, इकडे अधिक 5 केले 22, 27 5 32. उत्तर पहिला पर्याय एकच. 2 पर्याय निवडा सांगितले. 10 40 हे अधिक 5 वजा 5. आता 10 40 दुसरा पर्याय. 10 म्हटलं तर 27 नंतर किती वजा करावी लागत आहे? वजा 17. इकडे अधिक 17 केले तर 27 अधिक 17 27 34 44. 10 44 आहे का? 10 40 चालणार नाही. तिसरा पर्याय 22 30. 22 30 22 करायचं म्हणलं तर काय होईल? वजा 5. इकडे अधिक 5 केले 27 32 जुळणार नाही. 19 35 19 35 19 आणायचं असेल तर 27 मधनं वजा इकडे अधिक 8 केले 27 आणि 8 35 वजा 8 म्हणजे 35 19 हा एक पर्याय देतो. 32 22 हा एक पर्याय पहिला आणि चौथा पर्याय देतो आहे. तर आकृती चौरसापेक्षा चौकोन किती जास्त आहे? इथं क्लुप्ती वापरायची, इथे आपली पद्धत वापरून चालणार नाही. चालणार नाही असं नाही, खूप वेळ जाईल त्याच्यामध्ये. आता ते चौकोन कसे मोजायचे? चौकोनाची पद्धत काय? 1 2 3 4 याची बेरीज येते 10. उभ्या नंबरतील 1 2 3 याची बेरीज येते 6. 10 गुणिले 6 ही 60 चौकोन आहे. चौकोन. आता चौरसाला पद्धत काय आहे? आडव्या लाईनचा शेवटचा नंबर 4 आहे. उभ्या लाईन मधला शेवटचा नंबर 3 आहे. 4 3 12. सिंगल सिंगलचे 12 आहे. आता आडव्या लाईन मध्ये शेवटचा नंबर 3 आहे, म्हणजे या 4 ची 3 ची जोडी मिळते. 3 ची 2 ची जोडी मिळते. आडव्या लाईन मध्ये 3 आहे, उभ्या लाईन मध्ये 2 आहे. 3 3 6. चौथ्या दोघांची बाजू म्हणजे तर 6 येतात. मोजून दाखवतो तुम्हाला. हा 1 आहे, 2 आहे, हा 3. जसं काही 1 आहे, 2 आहे आणि 3 असे 6. आता तिसरं आडव्या लाईनचा मधला शेवटचा नंबर 2 आहे आणि उभ्या लाईन मधला शेवटचा नंबर 1 आहे. 2 गुणिले 2 12 18 2 20 चौरस आणि चौकोन 60 आहे. चौकोन मधला चौरस वजा केले तर 40 ने जास्त. आपण या पद्धतीनं आपली एक सिंगल डिग्री डबल डिग्री त्या पद्धतीनं काढलं तरी अडचण नाही. बरं, सकाळी 8 वाजल्यानंतर किती मिनिट आहे? तास काटावर मिनिट काटामध्ये 102.5 अंशाचा कोन होईल. आता इथं 8 वाजल्यानंतर किती मिनिट आहे? आपलं काय सूत्र आहे? 30 तास वजा 5.5 मिनिट. 5.5 मिनिट
इथं पहिला दिले 25 मिनिटांनी, 8 वाजून 25 मिनिटांनी. इथे 8 म्हणजे 3 गुणिले 8 वजा 5.5 दादाचे 2 गुणिले 25. संक्षिप्त करून टाकले 240 वजा इथे जर केलं 5.5 केलं तर 5.5 ला 25 कशी म्हणजे 12 125 12 137. त्याच्यामध्ये वजाबाकी केली तर किती येते 102 अंशाचा येतो आहे. पहिल्या पर्यायाला उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. 8 वाजून 20 मिनिटं, 8 वाजून 27 मिनिटं, 8 वाजून 22.5 मिनिटं ते करून पाहायचं. 39 आकृत्यांवरती आहे. 39 खूप मोठा अडचणीचं नाही आपल्याला पण चला आकृतीवरती पहा. घडीची आकृती उलगडल्यावर कशी दिसते. आता एक लक्षात आहे की षटकोन होता आणि वर घडी घातली इथे कापलेला आहे. इकडून घडी घातली इथं कापलं घडी घातल्यावर या ठिकाणी. आता ही आकृती उघडली तर हा या ठिकाणी म्हणजे पर्याय याच्याबरोबरचा पर्याय करतो का हा एका वेळेला कापलेला आहे त्याच्यावर कोणता होत नाही. आता ही घडी उलगडली इकडे ही खाली उलगडली ही पण दिसायला लागणार. खाली उलगडली इथे वरती येणार त्याचं खाली पाण्यामध्ये येणार याचे या ठिकाणी इकडे येणार नाही म्हणजे पहिला दुसरा पर्याय करतो. तिसरा चौथ्यामध्ये जे असं तांदळ पाणी बदलून किती या पद्धतीत तिरका करायचे ते पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी हे उलटं राहतं. तिसरा करतो इथं हे पर्याय क्रमांक 4 सगळं उघडून बघत असावं लागलं बरोबर माझं पण तर आपण चांगली तंतोतंत जुळणारी आकृती खालच्या या आकारावरून बघितलं तर कोणते पर्याय करतो पहिला करतो टीचा आकार बघितला तर रंगोला दुसरा कर पहिला दुसरा कर झाला तिसरा कर फरक शोधा. रेषा ही रेषा क्रॉस केली इथं नाही आपल्याला कशी पाहिजे पर्याय क्रमांक 4. 41 ते 45 समसंबंध. आता राजा भूप काय तो राजा भूप समानार्थी सदनला भूप 2 पर्याय नव्हते. सदनला समानार्थी शब्द आणि श्रीमंत पर्याय 2 आणि 4. घर म्हणजे घर घेर म्हणजे देखील घर सदन म्हणजे समानार्थी सदन सधन घराचे हे घेर आणि घर हे होम आलय वगैरे त्याचे समानार्थी. चला 54 ला 40 63 प्रश्नाचे बोला. 25 हा 20 ओके. त्याचं म्हणणं आहे 54 मध्ये अंकाचा गुणाकार 20 3 ची दुप्पट 4 मग 60 तो 11 11 36 एक पर्याय निघाला. अजून एक पाहिजे. हा 54 मधनं 14 केले 40. ओके 54 मधनं 14 वजा केले 40 63 मधनं 14 वजा केले 49 बरोबर आहे. अजून वेगळा कोणाचा विचार आहे का समाधान वाटत. असं जर केलं तर समृद्धी माझ्या डोळी भाडा पडणार आहे का म्हातारा किती खुश होईल. एवढं बोललं करायला लागलं पोरग बापाचा जीव एवढा मोठा भांड्यात पडल. तर पुढे डब्ल्यू क्यू ला तर यू केला प्रश्नचिन्ह. बोला आज सांगतो जो पण मी सांगतो तो पण जायचं. हा बोला. क्रमांक 23 डब्ल्यू चा अनुक्रमांक 23 क्यू चा अनुक्रमांक 17 नंतर 17 दोघांची वजाबाकी केली की 6 23 नंतर 17 गेले की 6 येतो. यू चा अनुक्रमांक 21 के चा अनुक्रमांक 11 दोघांची वजाबाकी केली की 10 बरोबर आहे का. वेगळ्या कुणाचा विचार आहे का
बरोबर आहे. चला पुढे. अरबी समुद्र, हिंदी महासागर, भूमध्य समुद्र, प्रश्न का मला याचं स्पष्टीकरण आहे. नुसतं उत्तर होतं आम्हाला अरबी समुद्र हिंदी महासागर. अरबी समुद्र हिंदी महासागराचा भाग आहे. मुख्य हिंदी महासागर आहे, त्याचा बंगालचा उपसागर, अरबी समुद्र हे त्याचे दोन भाग झाले, उपभाग आहे. मुख्य हिंदी महासागर, तसा भूमध्य समुद्र तसा अटलांटिक महासागराचा भाग आहे. ओके चला 45 पहिल्या तर दुसऱ्यामध्ये काय झालं रे, कमी बोलायचं. आपण मुख्याचा बाजार करायला आलो नाही, बोलते तुम्ही जास्त बोलू, थोडं येते तेवढं त्याला हातवर काढा. एक जरी तुम्ही बोलणे बरोबर आलं तर तुम्हाला किती आनंद होतो याचा अनुभव तुम्ही जर प्रत्यक्ष घेतलं बोलला तर राग होणार आहे. मूग खाऊन नाही आला, दुपारी मूग खाल्लं नाही ना केलं आपण बोलायचं. हा चला काय झालं इकडं, ही आकृती जी आहे ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने येते आणि यातला बाण जो आहे तो घड्याळाच्या दिशेने. आधी चिन्ह आपण बघितले नाही का, मी फक्त बाहेरच्या आकृती टेंटेटिव्ह आकृती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, ही घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आडवी होणार आहे. याचा दोन पर्याय कट होतोय, चौथा पर्याय कट. केवळ ती घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरली याच्यावर. ओके आता बाणाचा बाणा कसा फिरलाय घड्याळाच्या दिशेने. हा बाण घड्याळाच्या दिशेने फिरवतो, इकडे तोडू, त्याच्यावर कोणता पर्याय राहिला कोणता, पहिला आणि चौथा. काय फिरवतो याच्यामध्ये गोल आणि इथं आडवी. याच्यात काय होतं पहा बरं, इथं त्रिकोण आहे, गोल आहे, चौकोन आहे, ते काय झाले ते पण जागा बदलते का, बदलते. ते पण कसं फिरते पहा बरं. या ठिकाणी त्रिकोण यायला पाहिजे होतं, हा त्रिकोण इथे यायला पाहिजे, तो गेला पुढे. या ठिकाणी काय होतं, गोल होतं, तो गेला पुढे. म्हणजे ही आतील चिन्ह सगळी घड्याळाच्या दिशेने येते. या ठिकाणी हा टिपा आहे तो या ठिकाणी जाईल, हा गोल आहे तो या ठिकाणी जाईल. या ठिकाणचा जो काय नाही इथला वादळ चिन्ह आहे ते या ठिकाणी, वादळ चिन्ह या ठिकाणी पहिल्या उत्तर देणारे पर्याय क्रमांक 3. ओके छान. चला आता या ठिकाणी या बी घ्या. त्याच्यावर शेजारच्या मार्गावर जाताना बी निघाला तर त्याच्या समोर आग्नेय दिशा, म्हणजे हा बी समोर निघाला तर त्याच्या समोर आग्नेय दिशा होती. तर तो एक पर्यंत जाताना किती वेळा नैऋत्येकडे तोंड करून जातो याच्यावर समजेल का, आम्हाला फळ्यावरती देऊ समजून, फळ्यावर देतो समजून नाही नको आपल्याला अडचण नको. एक गोष्ट आणि दिशा चक्र व्यवस्थित समजून घेतलं. ओके लक्षणे फक्त बघूया. आपल्याला कुठल्या गोष्टीची परीक्षा बघायची, आपल्याला समजून देण्याचे परफेक्ट झालंच पाहिजे. एखाद्या तासाला एखादा विद्यार्थी नसला तर ते त्याला व्यवस्थित करायला पाहिजे. आकृतीची रचना करतात. प्रश्न एकच प्रश्न विचार, शेजारच्या मार्गावर जाताना बी निघाला तर त्याच्या समोरची दिशा आग्नेय दिशा, म्हणजे ही दिशा आहे आग्नेय. याच्यावर दिशा चक्र बनवायची हेच महत्वाचं आहे, याच्यावर दुसरं काय नाही. आपण दिशा चक्र काय शब्द आहे की आदन दक्षिण, आदन नैऋत्य, नैऋत्यला राफार असतं बरं काय, आदन पवा पश्चिम, वायव्य
उत्तर, ईशान्य. बस विचाराची रचना करता आली ना त्याचं चुकण्याचं काही प्रश्न. आता बी प्रश्न जाताना किती वेळा काय विचारले त्याच्या समोर आलेली विचारली तो एक वेळ जाताना किती वेळा नैऋत्येकडे तोंड करत आला म्हणजे इकडे तोंड नैऋत्येकडे इकडे तोंड पाहिजे का कुणीकडे तोंड आहे अग्नी कुणीकडे तोंड आहे ईशान्य कुणीकडे तोंड आहे कुणीकडं कुणीकडे आहे वायू वाय म्हणजे त्याचं तोंड त्याला किती वेळा झाले एकदा झालेलं आहे. आता बेन आकृतीवरचं पान बेन आकृतीवर बेन आकृती काय म्हणतात आहे शेजारच्या बेन आकृती अभ्यासात कोणत्या आकृतीतील अंकांची बेरीज सर्वाधिक होती. आता इथं पर्याय इथे चार पर्याय चार एक पहा ते काय काय म्हणतं पाहू आयतामध्ये अंक कोणते 4 8 1 6 9 7 3 सगळ्यांची कधी कधी 7 आणि 3 10 19 20 26 34 38 आयतामध्ये 38 पंचकोनामध्ये 8 1 9 4 2 9 1 10 18 20 24 देवटेवाले आयतामध्ये 38 पंचकोनामध्ये 24 चला त्रिकोणामध्ये बरे झालं तर 7 11 11 18 19 9 28 32 34 6 40 त्रिकोणामध्ये 40 वर्तुळामध्ये 5 9 16 27 7 33 कोणत्या याच्यामध्ये अंकाची बेरीज सर्वाधिक येते कोणत्याही दोनच आकृतीत आहे असा अंक कोणता दोनच आकृतीमध्ये आता इथे पर्याय पडतो 4 1 7 6 या दोघांमध्ये कोणी आयत आणि पंचकोनामध्ये 8 आहे का पर्यायामध्ये चला आहे पंचकोन आणि त्रिकोणामध्ये आहे का पर्यायामध्ये आहे सॉरी त्रिकोण आणि वर्तुळ याच्यामध्ये कोणता आहे 6 आहे का पर्यायामध्ये आहे वर्तुळ आणि त्रिकोण त्याच्यामध्ये इथं आपण वर्तुळ आणि त्रिकोण 6 घेतला इथं आयत आणि वर्तुळामध्ये 3 या पद्धतीने पर्याय पद्धत वापरली फक्त तुम्हाला उत्तर मिळते. त्रिकोण आणि आयतामध्ये 6 कोणतं उत्तर येतंय 4 आणि 6 इथे हा 6 देखील येतोय हा 6 जसा वर्तुळ आणि त्रिकोणामध्ये आहे तसा हा 6 त्रिकोण आणि आयतामध्ये आहे. हा 8 चौकोन पंचकोनामध्ये इथे पंचकोन आणि त्रिकोणामध्ये 4 हा 6 आणि हा 6 इतकी पर्याय येते इथं पर्यायामध्ये 4 आणि 6 एकदा आहे. तर प्रश्न चिन्हाचा नाही 7 12 95 5 6 11 13 9 88 17 14 प्रश्न चिन्ह बोला ऋग्वेद बोला 7 चा वर्ग 49 12 चा वर्ग 144 दोघांचा 12 चा वर्ग 144 आणि 7 चा वर्ग 49 144 वजा केले 95 हा 5 चा वर्ग 25 7 चा वर्ग 36 दोघांचा वर्ग केले 11 चल 7 चा वर्ग 36 नंतर 5 चा वर्ग 25 वजा केले 11 13 चा वर्ग 169 9 चा वर्ग 81 दोघांचा वर्ग केले 88 ओके 17 चा वर्ग 289 14 चा वर्ग 196 दोघांचा वर्ग केले 93 ओके हा खूपच छान 14 चा वर्ग 17 चा वर्ग 289 14 चा वर्ग 196 वजा केले 93 चला गुड. पुढे 50वा प्रश्न याच्यामध्ये सोडवा
बोला का नाही आहे? पहिल्यांदा 15 वर्षामध्ये आला नंतर गुणाकारामध्ये नंतर त्यांची 15 आणि 60 याचा गुणाकार केला 25 सत्ता 45 19 पाचा 45 ओके 67 नाडू यांची वेगळी 105 59 शेखर यांची वेगळी 105 गुड छान चला पहिले हा प्रश्न यावरती जागा किती आहे का सोडवायला बघा चला स्टार मध्ये किती आहे 5 अधिक द्या 5 अधिक 3 5 अधिक 3 गुणिले 4 वजा 2 बरोबर केलं का समीकरण तयार केलं. आता याच्यामध्ये पदावली चालली आम्हाला काय करावं लागेल 3 चौक 12 आणि काय 5 अधिक 12 वजा 2 5 अधिक 12 17 17 2 गेले 15 आता 15 कसं द्यायचं 15 कसं द्यायचं एका 5 15 म्हणजे 5 ला 4 पर्यंत 3 येणार आहे गुड. चला पुढे 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या संख्येतील चिन्हाच्या रूपावर उपयोगाने कशी द्या. 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती रे 98 कशी घ्यायची उलटा त्रिकोण आणि चौकोनात तुम्ही द्यायची उलटा त्रिकोण आणि चौकोनात कुठला करायची 4. चला 2 या 3 अंकी संख्येचा सर्वात मोठा 2 अंकी विभाजक पर्यायातून निवडा. ते संख्या बनवा. तर 2 अंकी रेष म्हणजे 1 4 अंकी रेष म्हणजे 4 म्हणजे 5 काय झाली संख्या 105 चा सगळ्यात मोठा विभाजक 105 ला सगळ्यात मोठ्या कोणत्या संख्येने भाग करतो 1 गुणिले 105 2 गुणिले 3 गुणिले 35 4 गुणिले नाही 5 गुणिले 1 याचा मोठा विभाजक कोण आहे 105 ला आहे का 2 अंकी ओके 35 आहे का 35 गुणिले 105 35 पाहिजे ना 35 म्हणजे त्रिकोणामध्ये आहे का त्रिकोणामध्ये तर उत्तर काय येणार आहे पर्याय मग 21 सांगितलेलं चुकलं जायचं 21 ला कुठले येते पर्याय 3 काय दिले उत्तर येणार 2 दिले 2 चुकले तरी मी सांगता 21 कोणी सांगितलं 21 चुकले त्याला बरोबर दिलंय का 21 उत्तर बरोबर दिलंय का आणि मग चुकीचं सांगितलं तर मग वरतून म्हणतात माझं खरं परसू कसं काय म्हणून म्हणते ती तर पुढे आताही मांडले हे खालचं घे पाण्याचं तुम्ही मागे 54 प्रश्न परत पाय 54 मागे ठेवला लक्षात ठेवा हे घे वरती पाण्याची प्रतिबिंब पर्याय आपण ती उलटी केली पाण्याची केली खाली येणार ते येणार वर त्याच्यावर मला एक मोठं पहिला दुसरा चौथा हे बाकीचं जुळतंय का बघा किती वेळा आकृतीवर ओढत नका बस वाचू शकता आपण बघितलंय. आता पण आपल्याला फसायची परीक्षा घ्यायची नाही कुठल्या गोष्टीची वेळ पुरतो बुद्धिमत्तेला केचं उलट केलं तर के या पद्धतीनं होतं आयचं बरोबर यांचं बरोबर जीचं बरोबर पर्याय क्रमांक 3 पर्याय पद वापरायचं. तर 56 ते 60 मध्ये गटात जर बसणारे पद सर्व अर्ध सकल अवघे कोणता वेगळा निघे अर्ध का हे सगळे सर्वचे समान आहे. सकल सर्व मुलांनी जेवायला या सकल सर्व मुलं एकत्र आली जेवायला आली सकल म्हणजे सर्व. अवघे अवघे म्हणजे सगळे अवघे म्हणजे नाही
करूया काय कवितेमध्ये आहे इथं अर्क म्हणजे काय त्याचा अर्क काढला जातो जेव्हा झाडाच्या पाला असेल मुळ्या असतील साल असेल त्या शिजवल्या की त्यापासून अर्क काढला जातो म्हणजे सार एक प्रकारे अशा पद्धतीनं अर्क काढला त्याला 57 8,644 9,362 3,305 6,427 बोला रोज बोला 8 चौक 32 32 जुने 64 इथं 8 चौक 8 एकक आणि हजारात 8 चौक 32 दुप्पट 64 9 2 18 18 2 36 9 18 आणि 36 5 3 15 15 दुप्पट 30 बेचाळीस दुप्पट 84 म्हणजे 6,847 पाहिजे होतं ते बरोबर चला प्रश्न क्रमांक 58 PRTVMOQSFLIN चला काय तुम्हाला काय सांगता येईल ना बोला की नंबर द्या की मग त्याला नंबर दिले तर काय अडचण आहे 16 5चा 18 3चा 20 20चा 22 16 18 20 तुमच्या फरकाने घेतले ना आता इथं MOQS एमचा 13 ओचा 3चा एसचा 2च्या फरकाने FHIL एकचा 7 एचचा 8 आयचा 9 एलचा 12 तिथं काय पाहिजे होतं ते 6 8 10 12 इथं 10 नंबरचं काय पाहिजे होतं अक्षर FH 10 नंबरचं काय आहे जे इथं पाहू CFH जे सीचा 3 एफचा 6 एलचा 8 जेचा 10 ते पण चुकीचं आहे दोन पर्याय नोंदवाय का नाही दोन पर्याय नोंदवायला पाहिजे होते उत्तर पर्याय क्रमांक 4 दिन अजून काय वेगळा जमतोय का रे पर्याय 2 चा नोंदवा नाहीये ना दोन पर्याय नोंदवा असतं तर 3-4 मिनिटं निघालं असतं दोघांच्या भागाने आलेल्या संख्या किती येते 40 60 70 76 36 28 16 4 64 नाही चला पर्याय 2 पर्याय नोंदवायला आपण दुरुस्ती घेऊया प्रश्न किती आहे 58 दोन पर्याय नोंदवा पर्याय 58 पर्याय क्रमांक काय येईल आणि 4 चला 59वा प्रश्न काय 59 देवगिरी रायगड पुरंदर शिवनेरी बोला बोला देवगिरी पण किल्ला आहे बाकीच्या 3 किल्ले आहेत रायगड पुरंदर शिवनेरी डोंगरी किल्ले आहेत देवगिरी भुईकोट किल्ला भुईकोट नाही आहे कसा तो एका डोंगरामध्येच आहे परंतु हे सगळे आहे हे सह्याद्री पर्वतामध्ये रायगड असू द्या पुरंदर असू द्या शिवनेरी असू द्या
सह्याद्री पर्वत आणि त्या पर्वत रांगामध्ये पसरला. मी डोंगर रांगा चिटकवली तर त्याच्यामध्ये. आणि देवगिरी किल्ला हा मैदानावरती एक डोंगर आहे, त्या डोंगर पोखरून त्याच्यामध्ये बनवला. त्यामध्ये देवगिरी. चला 60वा प्रश्न वेगळं काढायचे. 60वा प्रश्न कोणतं वेगळं निघेल? हे जे भाग आहे इथे जवळ या दोन्हीचं हे आहे. एका त्याच्या उजव्या बाजूचं चिकट केलं, खालचे त्याच्या उजव्या बाजूचं चिकट केलं, खालचे त्याच्या डाव्या बाजूचं चिकट केलं, खालचे त्याच्या उजव्या बाजूचं चिकट केलं. तुम्ही जर एक लक्षात घेतलं ना कसं बघायचं, हे सगळं आपल्याला आकृती फिरवता तर येत नाही. मी आपल्याला लक्षात घेतो घड्याळाच्या दिशेने. मी काय चिकटलेलं बाकीला कुठं फरक दिसत नाही. चिकटलेलं हा चौकोन आणि मोकळं. चिकटलेला कसं सोडली? चिकटलेलं चौकोन मोकळं, चिकटलेलं चौकोन मोकळं घड्याळाच्या दिशेने. चिकटलेलं चौकोन मोकळं हे कसं फिरतो इथं घड्याळाच्या विरुद्ध, आणि इथं चिकटलेलं चौकोन मोकळं घड्याळाच्या विरुद्ध ते. दोन दिलं उत्तर काय दिले? एक दिले. आतमध्ये चौकोन तर सगळेच आहेत. एक का दिले? इतरी रेष आहे अशी अशी सरळ रेष नाही. ही जशी सरळ रेष आहे बाकीची एवढं लहान आहे. मोठ्या कुठं गेला पाहिजे ते. चला ठीक आहे. अजून प्रश्न काय करायला आपण काय करू शकत नाही. चला 54 वर राहिलेला आहे हा 61. हा 69 हा 61 मागे घेऊया. चला आपण आकृती पूर्ण करा. काय होईल? 4 भाग केले याचे. पहिल्या का दुसऱ्यामध्ये याचं देखील आरशाचं इथे येणार, म्हणजे हा गोल इथे येणार. हा गोल कधी येणार नाही म्हणून पहिला आणि चौथा पर्याय कटून राहिला, दुसरा आणि तिसरा. याच्यामधला आपण बाकीचे आकृत्या पाहिला, बाकीचे पाहिले तर बाकीचे आकार पाहिले तर 2 कटून उत्तर येणारे पर्याय क्रमांक तीन मध्ये हा वर्तुळ या वर्तुळामध्ये काय दिले उत्तर त्यांनी? 62. आकृती लहान असल्यामुळे सारखं बोललोय त्याचं भरून नसेल, लहान असल्यामुळे तो बोल मोठा. या ठिकाणचा व्हिडिओ नाही आहे असं त्यांचं म्हणणं. मी ते लहान आकृत्या लिहून मुलांचे संस्कृत काढल्याचं होतं, खेळवल्याचं होतं. किती अवघड प्रश्न विचारावा पण ते क्लिअर यायची पाहिजे. क्लिअर. चला या बिंदू ए बी सी डी हे वर्तुळ केंद्र असतील एकूण अर्धवर्तुळाची संख्या वर्तुळ केंद्र आहे. आणि या काही काही त्यापासून बदल बोला. त्याच्यामध्ये एक व्यास काढला की 2 होतं. याच्यामध्ये व्यास किती? 1 2 3. याच्यामध्ये व्यास किती? 1 2 3. 6. या व्यास किती? 3 म्हणजे किती होणार? 6. या व्यास किती? 3 किती होणार? 6. 6 याच्या 24. आणि कुठे होतो का? नाही. 24 पर्याय होणार 1. बाकीचे नंतर बघूया. मागचे 2 राहिले पर्यंत घेऊया, नंतर पुन्हा येऊया. काय अडचण नाही. जास्त मागे घालून चालत नाही. चला प्रश्न क्रमांक 54 कोणता राहिलेला आहे? 54 नंबरचा प्रश्न. स्वराला 2 चुलते व 2 आते आहेत. रचना करा, तुमचं कधी चुकणार. स्वराज 2 चुलते. 2 चुलते म्हणजे चुलते कुणाला म्हणतात रे? वडिलांच्या भावाला. म्हणजे याला त्याच्या वडिलांना 2 भाऊ आहेत. पुल्लिंगला पण चौकतो. म्हणजे वडील आणि हे त्याचे 2 भाऊ आणि 2 आत्या आहेत. 2 आत्या याचा अर्थ
स्त्रीलिंगीला आपण बोलतो. जर मोठ्या आत्याला प्रशांत नावाचा मुलगा असेल, मोठी आत्या आहे त्याला प्रशांत नावाचा मुलगा, तर या प्रशांतला मामा, मामा तुम्हाला म्हणतात आईचा पारवा. म्हणजे याच्या आईला किती भाव आहेत? 1 2 3. प्रशांतला किती मामा आहेत? 3. काही नाही. चला प्रश्न क्रमांक 64. ओके, 54 तर 64 राहिला ना, म्हणजे राहिलं नाही ना फक्त. हा, सुवर्ण आहे. 150 पैकी 130 प्रश्न सोडवले. काय 61 राहिला. ओके, 61. 2000 साली स्वातंत्र्य दिन बुधवारी झाल्या, पुन्हा बुधवारी स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी झाला असेल? 2000 म्हणजे 15 ऑगस्ट 2000. तारीख 15 ऑगस्ट 2000 ना बुधवार. आता 15 ऑगस्ट 2001 कोणता वार असेल? आता 15 ऑगस्ट 2001 काउंटिंग कुठला फेब्रुवारी होणार आहे? 2000 मधलं 2001 म्हणजे 15 ऑगस्ट 2001 ला येईल. फेब्रुवारी कोणता काउंट होईल? 2001 मधला काउंट होणार. 2001 मधला फेब्रुवारी किती दिवसाचा असणार आहे? 28 असणार. म्हणजे 1 वर्ष आहे ते येते का मध्ये? नाही, 1 दिवस पुढे जातो म्हणजे 2001 ला येईल. आता 2002 1 वर्ष आहे का? नाही, त्या वर्षी कधी 15 ऑगस्ट शुक्रवार. 2003 चा शनिवार. 2004 चा सोमवार. का सोमवाराला? 2003 मधनं 4 मध्ये जाताना फेब्रुवारी 2004 काउंट झाला. फेब्रुवारी 2004 29 दिवसाचा आहे, म्हणजे 2 दिवस पुढे जातो. ओके, आता 2005 चा मंगळवारी. 2006 चा बुधवारी. आपल्याला काही विचारायचं नाही, पुढचा 15 ऑगस्ट कोणत्यासाठी बुधवारी त्याच दिवशी साजरा केला जाईल? 2006 चा पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचा प्रश्न पहा. 64. सुवर्ण आहे. 150 पैकी 130 प्रश्न सोडवले. प्रत्येक अचूक उत्तराला 4 गुण. पहा, 150 पैकी 130 सोडवले. बरोबर उत्तर सोडवले 4 गुण. जर चुकीच्या उत्तरामुळे मिळालेल्या गुणातील 1 गुण कमी होतो. चुकले तर 1 गुण कमी. निगेटिव्ह सिस्टीम. तिला 430 गुण मिळाले तर तिने किती अचूक प्रश्न सोडवले? नीट समजून घ्या, व्यवस्थित समजून. पर्याय पद वापरले तर पटकन तुम्ही उत्तराला पोहोचा. आता तिने सोडवले किती प्रश्न? जे सोडवले नाही त्याचे काय गुण मिळाले का? त्याचा निगेटिव्ह काय आहे का? मी तिला जास्तीत सगळं बरोबर आलं असतं तर किती मार्क पडले असते? 130 सोडवले, सगळे तर सगळे बरोबर आले असते तर तिला जास्तीत जास्त मार्क पडले असते 500. पडले किती मार्क? 430. म्हणजे तिथं किती गुण मार्काचं नुकसान झालं? 90 गुणांचे नुकसान. शब्द काय वापरते पहा, 90 गुणांचे नुकसान. सगळं बरोबर आलं असतं तर तिला 520 मार्क पडले. एक प्रश्न चुकला तर कितीचं नुकसान होत आहे? एक प्रश्न चुकला तर
त्या प्रश्नाचे 4 गुण मिळतात का? ते 4 आणि चुकला म्हणून काय झालं? 1 वजा म्हणजे तो 1 आणि 1 प्रश्न चुकला तर 5 गुणांचे नुकसान. मग तिथं नुकसान झाले 90 मार्काचं. मग किती प्रश्न चुकले? 1 प्रश्न चुकला तर 5 मार्काचं नुकसान आहे. 90 मार्काचं नुकसानासाठी किती प्रश्न चुकले? 90 भागिले 5 म्हणजे याचा अर्थ काय होणार? 18 प्रश्न चुकले. मग बरोबर किती आले? 130 वजा 18 बरोबर 112 प्रश्न बरोबर सोडवले, अचूक सोडवले. आणि मग याच्यावर तुम्ही टॅली करू शकता, पर्याय पद्धत वापरू शकता, तुम्ही तर टाळा करू शकता. 112 प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे 112 चोक तिला किती मार्क मिळतील? 112 गुणिले 4 438 बरोबर. चुकले किती प्रश्न तिचे? 112 प्रश्न बरोबर आले म्हणजे 18 एक प्रश्नाला एक मार्क गेला म्हणजे 18 प्रश्नाचे 18 मार्क गेले म्हणजे किती राहिले? शिल्लक 400 आहे का? बरोबर आहे. आलं का लक्षात व्यवस्थित? हो. चला पुढे चौरस आकृती. चौरस पूर्ण करायचा या ठिकाणी जोडणारा आकार या ठिकाणी पहा, इथे आडवी रेषेच्या आडवं पाहिजे असं तिरक चालणार नाही. आडवं पहिला दुसरा आहे, तिसरा आहे, चौथा आहे. ओके. आता या ठिकाणी हा आकार पहा, या ठिकाणी खाली आलेला आहे नंतर कर्व आहे, खाली आलेला कर्व आहे. असं इकडे इकडे अशी पूर्ण आकृती केली तर चौरस होईल का? असं पूर्ण केली जिथं खाली आकार पाहिजे या ठिकाणी तिरका आकार कुठं होतो का? पहा बरं असे सरळ त्याच्यावर पर्याय वापर या ठिकाणी वक्र खाली गेलाय आणि रेषा नाही रेष आपण म्हणू शकतो 2 आणि 3 कोणताही उत्तर 65 पर्याय क्रमांक 3 आणि दिलेली नाही. पण इथे एवढा अंतर जर हे इथं जोडलं तर हे जुळत नाही. हे काय होईल? इथं त्या ठिकाणी हे इथं जुळवलं, या ठिकाणी जुळवलंय असं आणि खालचा वाढला जो एवढा मोठा आकार होतो तो काही चौरस तयार होत आणि दुसरा पर्याय कर. तिसऱ्या चौथ्यामध्ये पर्याय बघितला या ठिकाणचा आकार जो आहे हा आकार त्यापर्यंत तसा हा आकार नाही म्हणून चौथा पर्यंत पर्याय क्रमांक 3. चला 66 ते 68 लयबद्ध मांडणी आहे. गट काय 2 3 4 आहे ते 4 चा गट करा, 4 चा गट करा. 1 2 3 4 1 काढून टाकला 2 3 4 5 2 काढून टाकला 3 4 5 6 3 काढून टाकला 4 5 6 7 4 काढून टाकला 5 6 7 5 काढून टाकला 6 7 8 9 कोणताही पर्याय पर्याय क्रमांक 3. चला इथं 5 3 गट होतो तयार 10 3 6 गट करा 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 3 3 6 काय CHMP $8 डॉलरचं चिन्ह CHMP $N CHMP $N येस आहे वा यस CHMP SN. आता इथे काय बदललं हा घेतलं 2 नंबरचं अक्षर पुढे घेतलं नंतर 1 सोडून T अगोदर घेतलं नंतर N घेतलं 2 नंबर 4 नंबर 6 नंबर घेतलं नंतर काय केलं CMN घेतलं CMN हे काय नाही N पुन्हा 2 नंबरचं घेतलं काय TCN हा T
टी है TCS टी सी एस टी सी एस या ठिकाणी लिहिला टी सी एस एच एल एम. आता तसंच पुन्हा 2 नंबरचा घेतला तर सी एस एम टी एस एस काय होते बदल काय होते ओके. चला पुढे 68वा प्रश्न गट त्यांनी करून दिलेले आहे फक्त काय बदल होतो पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये तेवढं आहे. शेवटचं आहे ते पहिल्यांदा घेतलं शेवटचं पहिल्यांदा घेतलं तसं कसं आहे का शेवटचं पहिल्यांदा घेतलं नंतर आधी घेतलं नंतर दुसरं पहिल्यांदा घेतलं पहा इथं कसा बदललाय तो आमचा पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये शेवटचं 1 नंबरला घेतलं नंतर आधीच आहे नंतर शेवटून दुसरं हॅशचं अगोदर घेतलं नंतर एकच आहे पुन्हा घेतलं तसंच केलं का पुढं शेवटचं पहिल्यांदा घेतलं नंतर हे चिन्ह आहे नंतर शेवटून दुसरं एस घेतलं नंतर आधीच आहे नंतर हे तसंच इथं शेवटचं पहिल्यांदा घेतलं हे हॅशचा अगोदर येईल नंतर गुणिले हे काय हॅश नंतर गुणिले नंतर आधी नंतर हे दोन चेहऱ्याला हे चिन्ह नंतर डॉलरचं चिन्ह हे दोनचं चिन्ह जे काय बदल होतो पहिल्यांदा दुसऱ्यामध्ये एवढंच फक्त बघायचंय कशा पद्धतीने बदल होत आहे बदल होणार शेवटचं अगोदर घेतलं नंतर पहिलं घेतलं नंतर चौथं घेतलं म्हणजे नंबर जर घेतली तर 5 1 4 2 3 5 1 4 2 3 5 1 4 2 3 असे 5 1 4 2 3 अकरा. तर इथं प्रश्न क्रमांक 69 निकालात आली तर पुन्हा बोला स्वामीनी वरती काय घ्या जेवलं का दुपारी 8 वर्ग 64 वजा 3 9 8 64 3 9 वजा केला 64 9 गेले 55 हा 144 मग 5 चा वर्ग 25 वजा केला 119 इथं 10 वर्ग 100 मधनं 7 वर्ग 36 वजा केला 64 मध्ये 7 वर्ग 36 मिळाला 100 100 चा वर्ग 10 ओके 8 3 11 8 मध्ये 3 गेले 5 55 ओके 12 5 17 आणि 12 मध्ये 5 गेले 7 17 19 मग 10 म्हणजे आपण पर्यावरण बघत गेलं तर तसं 10 16 आणि 10 6 गेले 4 64 बरोबर आहे वर्गाचं सगळ्यात जास्त योग्य आहे आणि हे पण बरोबर आहे या दोघांची बेरीज करा 8 आणि 3 11 आणि या दोघांचा फरक काढला 5 आपली 12 आणि 5 यांची बेरीज केली 17 आणि याच्यामधला फरक काढला 7 17 7 इथं 10 होते 10 6 16 10 6 मधला फरक 4 64 चला लपलेला भाग त्याच्यामध्ये लपलेला भाग कोणता या ठिकाणी बघा या ठिकाणी हा भाग सरळ रेषा आहे कशी नाही रेखट त्या ठिकाणी हा भाग पहा या ठिकाणी हा यस आकार पहा या ठिकाणी हा आकार पहा बोलतोय या ठिकाणी हा कर्व जास्त मोठा आहे इथं जवळ गेला त्यामुळे हा पण रेखट होतोय तिसरा पहा तिसरा या ठिकाणी हा आकार या ठिकाणी इथं आकार आखून आणि 3 4 मध्ये कधी तिरकी रेषा एच केला त्याला सी व्यवस्थित केलं नाही चला एक कागदाचा वाला क्रम ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागेचा पर्याय क्रम ओळख 1 नंबर द्या 1 11 CN 3 14 EQ
5 17 GT 7 20 माझा संबंध सांगा काय 1 3 5 7 9 11 नाही 9 का इकडे मूळ संख्या नाही हे काय मूळ काय संख्या नाही आणि इथं पाहिजे 11 3 14 3 17 9 आणि 23 नंबरचं कोणतं आहे IW अजून वेगळं काय आहे का वेगळा असू शकतो बरं का ओके तर 159 247 335 511 बोल परसू बोल तिकडचं एक आहे का नाही हा ते इकडचं 2 1 2 3 शतकस्थान बंदी कुठं शतकस्थानी 1 2 3 4 5 दशकस्थानी वजा 5 4 3 2 1 9 काय ना 400 त्याला 73 हा बरं काढते शिका वजा 88 वजा 88 केली 88 केली 88 केली 88 आधी केली वजा नाही आधी केली चला इथं 73वा प्रश्न कितीचा गट बोलतोय गट बोलतोय का आपण दोनचा गट म्हणतोय ना चौकोन त्रिकोण चौकोन त्रिकोण चौकोन याच्यात काहीच रेषा नाही एक एक रेषा आहे याच्यात 2 रेषा आहे त्यात 3 रेषा आहे त्यात 4 रेषा आहे म्हणजे आता पाहिजे 5 रेषा ओके आता इथं बघू आपण 5 रेषामध्ये काय आहे चौकोन येणार आता त्रिकोण बघत बसायची गरज आहे का नाही मग चौकोनात एक रेष कुठं आली बाबा खाली आली नंतर आपण फिरते बाजू बा कोणा होता बाजू बा कोणा होता बाजू बा कोणा होता ते शब्द पहिला पाहिजे आता रेषा कुठं आली बा पहिली रेष खाली आली त्या फिरवली ते इथं लिहिता आली टाकून फिरवली ही रेष पंचांश फिरते ही रेष या ठिकाणी आहे इथे आणि इथे अशा लिहिता आली ती पंचांश फिरवली जी या ठिकाणी ती या ठिकाणी इथं 1 2 3 4 आता या फिरवली कोणा उभी हा एक या ठिकाणी जे आपल्याला कोणा उभी असणारी या पद्धतीने इथं पाहिजे इथं रेष 1 2 3 4 5 प्रकारे पर्याय क्रमांक 4 रेषेची जागा इथं पण आहे 2 मध्ये पण येते हा 2 मध्ये आणि 4 मध्ये फरक आहे पहिलं मोकळा पाहिजे तर पर्याय क्रमांक 2 कटून उत्तरी पर्याय क्रमांक 4 चला नंबर द्यायला XA हे पहा असं नंबर दिल्याशिवाय सोडवायचं नाही अजिबात XA नंबर सांगा X चा A चा A B चा B चा R चा G चा O चा G चा L चा यांचा याची बेरीज केली सगळं 25 येते आता नुसतं तसं चालणार का 25 बेरीज येणार नाही इथं काय 24 नंतर 3 नंतर 3 8 9 नंतर इथं बघितलं 1 4 7 बोला
5 15 15चे 4 3 पट 240 पट 360 360 इथं काय करावं लागतंय, हे पट आहे. 1 अंश छेद 2 ला 6 ने गुणलं तर उत्तर 3 म्हणजे 6 पट आहे. 3 ची 5 पट म्हणजे इथं 6 पट होती, इथं 5 पट म्हणजे आता इथं 4 6 पट 5 पट 4 पट म्हणजे आता इथे किती पाहिजे, 3 पट. 180 3 पट किती होतं, 60 ची 3 पट 180 ते 180 ची दुप्पट मिळतंय ना. 360 ची 1 पट 360 आणि 360 ची 0 पट 0. त्यामुळे तिथे 240च्या जागी 180 आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू उद्या त्याला याच वेळेस पुढील पेपरचं सोल्युशन घेऊन. धन्यवाद.